So today we'll be discuss mental health nursing subject. In mental health nursing subject, I will teach you behavior therapy topics. Behavior therapy आज आपला हा टॉपिक आहे मेंटल हेल्थ नर्सिंग मधला. सो मी तुम्हाला बिहेवियर थेरपी म्हणजेच काय, ज्या वेळेला सायकेट्रिकल पर्सन असेल, सो जो सायकेट्रिकल पर्सन असतो ना, आपण त्यावेळेला कोणत्याच थेरपीचा आपण अप्लाय करून त्याला आपण नॉर्मली मेंटल हेल्थ आपण त्याची आणू शकतो. सो काही थेरपीज असतात, काही मेडिकेशन्स असतात, ज्या यूज करून आपण पेशंटला प्रॉपरली जो पेशंटचा बिहेवियर आहे तो आपण त्या ठिकाणी ठीक करू शकतो. आता बिहेवियर थेरपीमध्ये काय बघणार आपण? बिहेवियर थेरपी इन्व्हॉल्व इन द आयडेंटिफाईंग maladaptive behavior and seeking to correct these by applying the principle of learning, like classical conditioning model by the Ivan Pavlov 1936, operant conditioning model by B.F. Skinner 1953. सो बिहेवियर थेरपी काय आहे की आपण आयडेंटिफाय करतो जो मॅल अडॅप्टिव्ह बिहेवियर आहे. ओके, अडॅप्टिव्ह बिहेवियर म्हणजे काय? तो पर्सनला माहिती आहे की माझा बिहेवियर जो आहे तुम्हाला अडॅप्ट करायचा आहे. सो मला अडॅप्ट म्हणजे पर्सनचं बिहेवियर अडॅप्ट करू शकत नाही. सो त्यावेळेला आपण काय करणार, त्या प्रिन्सिपल असतात त्यांचे बिहेवियर थेरपीचे, ज्यांना की आपण त्यांना शिकवणार. त्यानंतर आपण त्यांचा जो बिहेवियर आहे तो प्रॉपरली त्यांच्यामध्ये इन्सर्ट करणार. सो यामध्ये पण दोन थेरीज आहेत, जसे की क्लासिकल कंडिशनल मॉडेल आहे आणि ऑपरेटिंग कंडिशनल मॉडेल आहे, जे की या थ्रू हे अप्रूव्ह झालेले आहे. सो आता बिफोर कंडिशनिंग म्हणजे का, तुम्ही हे शिकले असेल फर्स्ट इयर सायकोलॉजीमध्ये, ज्यावेळेला फूड असतो जे अनकंडिशन स्टिम्युलस असतो, मग रिस्पॉन्स का होतो की जो डॉग असतो जो सलायवेशन करणार अनकंडिशनल रिस्पॉन्समध्ये. सेकंडमध्ये का, ज्यावेळेला बेल वाजवणार आपण त्यावेळेला नॅचरल स्टिम्युलस त्याला फाउंडिंग होणार आणि नो सलायवेशन त्याला वाटणार आणि नो कंडिशनिंग रिस्पॉन्स त्याचा होणार. थर्डमध्ये काय, ड्युरिंग कंडिशनिंगच्या वेळेला की आपण बेल पण वाजवणार आणि आपला डॉगला फूड पण देणार, त्यावेळेला त्याचा रिस्पॉन्स काय होणार, सलायवेशन पण होणार आणि अनकंडिशनल रिस्पॉन्सच येणार. पण जर का आपण आफ्टर दॅट आपण काय केलं, फूड दिलं नाही, फक्त रिंगिंग केली बेल, सो तो काय त्या ठिकाणी अडॅप्ट करणार त्याचा बिहेवियर की ज्यावेळेला बेल वाजणार त्यावेळेला त्याला फूड पण भेटणार, असं त्याची मेंटॅलिटी किंवा त्याची थिंकिंग होणार. सो आपण ज्यावेळेला आपण लास्टच्या एंडिंगला फक्त बेल वाजवणार ना, बेल रिंग करणार, त्यावेळेला त्याचा कंडिशनिंग रिस्पॉन्स असणार आणि त्याच्यामध्ये सलायवेशन होणार. सो ऑपरंट कंडिशनिंग म्हणजे काय होणार की, एक माउसचं एक्झाम्पल आहे, जे की स्पेसिफिक कॉन्शियन्स आर असोसिएटेड विथ द व्हॉलंटरी बिहेवियर, लाईक रिवॉर्ड इंट्रोड्यूस टू इन्क्रीज अ बिहेवियर. जसं की आपण त्याला एखादी प्रोसिजर करायला लावली किंवा एखादा टास्क दिला, तो टास्क त्यांना प्रॉपरली केला, सो आपण त्याला काय करणार, रिवॉर्ड देणार. आणि पनिशमेंट इंट्रोड्यूस टू डिक्रीज अ बिहेवियर, आणि ज्यावेळेला तिचा बिहेवियर डिक्रीज होणार त्यावेळेला आपण त्याला पनिशमेंट सारखं आपण त्याला एक बिहेवियर त्याला शो करायला लावणार. त्यानंतर आपले ऑब्जेक्टिव्ह बघू आपण. रिमूव्ह ऑर द मॉडिफाय एक्झिस्टिंग सिम्टम्स अँड टू प्रमोट पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो आपण जे पण रिमूव्ह करणार, जे त्याच्या ज्याच्यामधून जी बिहेवियर आहे, जो की इम्प्रॉपर बिहेवियर आहे, तो आपण रिमूव्ह करणार. आणि मॉडिफाय काय करणार आपण, त्याच्यामध्ये काय सिम्टम्स ते प्रमोट करणार, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी. तो पर्सन डिप्रेस पर्सन असेल तर त्यामध्ये आपण काय करणार, पॉझिटिव्ह एनर्जी आपण त्याच्यामध्ये इन्क्रीज करणार, त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी सुद्धा आपण ती प्रॉपरली डेव्हलप करणार, त्याच्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट सुद्धा आपण हे इन्क्रीज करणार. हा आपला मेन ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्या थेरपीचा, बिहेवियर थेरपीचा. त्यानंतर मेजर अजम्पशन्स बघणार आपण. ऑल बिहेवियर इज लर्न, अडॅप्टिव्ह अँड माल अडॅप्टिव्ह. ह्युमन बीइंग आर पॅसिव्ह ऑर्गॅनिझम that can be conditioning or the shape to do anything if correct response are rewarded or the reinforced. ज्यावेळेला त्याचा जो रिस्पॉन्स असणार आहे तो कसा रिॲक्ट होणार आहे ते आपण या मेजर अजम्पशन्सनी कन्सिडर करणार आहे. माल अडॅप्टिव्ह बिहेवियर कॅन बी अनलर्न अँड द रिप्लेस बाय अडॅप्टिव्ह बिहेवियर इफ द पर्सन रिसीव एक्सपोजर टू स्पेसिफिक स्टिम्युला अँड रिइन्फोर्समेंट फॉर द डिझायर अडॅप्टिव्ह बिहेवियर. सो ज्यावेळेला अनलर्न रिप्लेसमेंट आपण त्याच्यामध्ये करणार, सो त्यावेळेला पर्सन काय रिसीव्ह करणार की एक स्पेसिफिक स्टिम्युला रिस्पॉन्स करणार. मग त्यानंतर आपण काय करणार, त्याला डिझायर अडॅप्टिव्ह बिहेवियरमध्ये आपण त्याला रिइन्फोर्समेंट करायला लावणार. त्यानंतर हे बिहेवियर असेसमेंट इट फोकस ऑन मोर दॅन करंट बिहेवियर रादर दॅन ऑन हिस्टॉरिकल अँटीसेंट्स. ओके, त्यामध्ये काय होणार की जे पण बिहेवियर असेसमेंट आहे, जे की करंट बिहेवियरला शो करणार आहे आपल्याला, सो आपण काय करणार, त्याला हिस्टोरिकली थोडंसं इम्प्लिमेंट करणार आहे.
सो ट्रीटमेंट स्ट्रॅटेजीज लाईक इंडिव्हिज्युअली टेलर, आपण त्यांना इंडिव्हिज्युअली स्ट्रॅटेजीज ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार आहे बिहेवियर थेरपीमुळे. सो थेरपी प्रोसेस लाईक शॉर्ट ड्युरेशन, ही थेरपी जी आहे शॉर्ट ड्युरेशन असते 30 मिनिट 25 मिनिट डिपेंड ऑन पेशंट कंडिशन. थेरपिस्ट आर इझी टू ट्रेन अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. टोटल ड्युरेशन ऑफ 6 to 7 वीक. ओके, या थेरपीची ड्युरेशन किती आहे? 6 to 7 वीक्स पर्यंत आहे. इनिशियली seasons are the given daily, but later season are spaced out. Both the patient and the therapist are equal participant. दोघे पण जे आहेत थेरपिस्ट आणि जो पेशंट आहे इक्वली पार्टिसिपेट झाले पाहिजे त्या थेरपीमध्ये. द पेशंट इज नॉट एनकरेज टू एक्सपोजर हिज पार्ट. त्यानंतर टेक्निक्स बघणार आपण. सो सिस्टमॅटिक डिसेंटायझेशन्स, त्यामध्ये काय डेव्हलपमेंट बाय जोसेफ वुल्फ ऑफ प्रिन्सिपल ऑफ लाईक काउंटर कंडिशनिंग. The patient attained a complete state of relaxation and that then is exposed to stimulus that elicits the anxiety response. The negative reaction of anxiety is inhibited by the relaxed state. A process is called like reciprocal inhibitions. ज्यावेळेला पेशंट काय होणार आहे की पेशंट ज्यावेळेला कम्प्लीट स्टेट ऑफ रिलॅक्सेशन मध्ये असणार आहे, सो आपण त्याला काय करणार, स्टिम्युलेट रिस्पॉन्स करणार आहे. अँझायटी रिस्पॉन्स त्याला आपण स्टिम्युलेट करणार आहे. ज्यावेळेला तिची जे निगेटिव्ह रिॲक्शन्स आहे अँझायटी बद्दल ती काय करणार, आपण रिलॅक्स करायला लावणार. त्या प्रोसिजरला आपण काय बोलणार, रेसिप्रोकल इनिबिशन. सो स्टेप्स यामध्ये आहेत टेक्निकच्या. रिलॅक्सेशन, ट्रेनिंग, हायरार्की, कन्स्ट्रिक्शन्स आणि दिस डेन्सिटायझेशन्स ऑफ द स्टिम्युलस. आपण एक एक करून बघू. रिलॅक्सेशन ट्रेनिंग मध्ये काय, प्रोग्रेसिव्ह मसल्स रिलॅक्सेशन्स आहे, हिप्नॉसिस आहेत, मेडिटेशन्स और योगा आहे, मेंटल इमॅजिनरी आहे आणि बाय फीडबॅक आहे. हायरार्की कन्स्ट्रक्शन मध्ये काय, लिस्ट ऑल द कंडिशनिंग विथ द प्रो अँझायटी, म्हणजे ज्या कंडिशनिंग ज्याला अँझायटी होते आपण ते प्रूव्ह करणार. अरेंज द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द अँझायटी प्रोवोकेशन. सो आपण अरेंजमेंटिंग करणार की पर्सनला अँझायटी लेवल कशी आहे, पेशंटची हायरार्की लेवल कशी आहे इन ड्युरिंग द अँझायटी. डिसेन्सिटायझेशन्स ऑफ द स्टिम्युलस मध्ये आपण काय करणार, पल्स रेट ज्यावेळेला पर मिनिट किती इन्क्रीज होतात ओके ॲट अ टाइम ऑफ अँझायटी. सो ज्यावेळेला त्याला एखादा इमेज बघितला ओके, त्या इमेजमध्ये त्याला अँझायटी फील होणार. सो इन ड्युरिंग द ज्यावेळेला त्याला दिसणार तो, त्यावेळेला पल्स रेट किती पर मिनिट बीट करणार ते बघणार आहेत. आणि आपण त्याला दोन इमेज दाखवणार, एक डेड इमेज, एक लाईव्ह इमेज. सो लाईव्ह इमेजमध्ये तो कसा रिस्पॉन्स करणार आणि डेड इमेजमध्ये तो कसा रिस्पॉन्स करणार हे आपण डिसेन्सिटायझेशन ऑफ द स्टिम्युलसनी बघणार आहे. इंडिकेशन्स काय आपले, फोबिया असेल, एखाद्या पर्सनला लाईक फोबिया आहे, कोणाला वॉटर फोबिया असेल, कोणाला हाय फोबिया असेल, कोणाला माउंटेनचा फोबिया असेल, कोणाला डॉग फोबिया असेल, लाईक ॲनिमल फोबिया असेल. त्या फोबियापासून आपण त्याला काय करणार आहे, ही थेरपीज प्रोव्हाइड करणार आहेत. लाईक कोणाला तरी डायग्नोसिसचा फोबिया असेल. ऑब्सेशन्स म्हणजे काय, एकच रिपिटेटिव्ह जे बिहेवियर शो करतो सो त्या पर्सनमध्ये सुद्धा आपण हे इंडिकेशन्स अप्लाय करू शकतो. कंपल्शन्स म्हणजे पर्सनला थिंकिंग येते, सेम अँझायटी होते, त्या पर्सनमध्ये सुद्धा आपण करू शकतो. सर्टन सेक्शुअल डिसऑर्डर्स, ज्या पर्सनमध्ये सेक्शुअल डिसऑर्डर्स आहेत त्या पर्सनमध्ये सुद्धा आपण ही थेरपी अप्लाय करू शकतो. फ्लुडिंग लाईक म्हणजे काय, द प्रोसेस इन्व्हॉल्व इन द exposing people to fear, invoking object or the situations intensely and the rapidly. सो ज्यावेळेला तो डॉग बघणार, सो डॉगला जी इमेज परसिव्ह होणार, त्या इमेज म्हणून त्याला काय फील होणार, काय तो इमॅजिनेशन्स करणार, त्याला आपण फ्लुडिंग असं बोलतो. इंडिकेशन्स काय, लाईक स्पेसिफिक फोबिया असेल, एखाद्या स्पेसिफिक ॲनिमलचा असेल, स्पेसिफिक ऑब्जेक्टचा असेल. आता आपण बघणार आहे ॲव्हर्जन थेरपी. The pairing of the pleasant stimulus with an unpleasant response, so that even in the absence of the unpleasant response, the pleasant stimulus becomes unpleasant by association. So आपण पेअरिंग करणार फॉर द जे पण प्लेजंट स्टिम्युलस जे आहे जे की अनप्लेजंट रिस्पॉन्स शो करतात द पर्सनला. सो द अब्सेन्स ऑफ अनप्लेजंट रिस्पॉन्स, ज्यावेळेला अब्सेंट असणार अनप्लेजंट रिस्पॉन्स, सो त्यावेळेला काय प्लेजंट रिस्पॉन्स हा स्टिम्युलेट करणार किंवा अनप्लेजंट हा असोसिएट करणार त्या पर्सनला. Punishment is presented immediately after a specific behavior response and the response is eventually inhibited. So punishment ही काय, presented आहे immediately after the specific behavior. एखादा स्पेसिफिक बिहेवियर त्याने शो केला, सो त्याला कळणार की आपण त्याला पनिशमेंट दाखवणार.
सो मग पर्सन काय करणार की तो त्या बिहेवियरला अडॅप्ट करायला लागणार आणि पनिशमेंट बसून थोडासा लिव्ह करायला लागणार. त्यानंतर अनप्लेझंट रिस्पॉन्स मीन्स लाईक इलेक्ट्रिक स्टिम्युलस असेल, ड्रग्स असेल किंवा सोशल डिसअप्रुव्हल असेल. सो अवर्जन थेरपीमध्ये आपण काय करतो, इट अनहेल्दी फूड्स लाईक त्यामध्ये पण काय असणार आहे, माइल्ड शॉक व्हाईल स्नॅकिंग. त्यानंतर प्लेजरल स्टिम्युलेशन्स लाईक कंटिन्यू टू इट. अवर्जन इज क्रिएटेड लाईक क्रेविंग रेड्युस्ड. सो आपण काय करणार, त्याला ज्यावेळेला तो ईट करणार अनहेल्दी फूड, सो आपण त्याला माइल्ड शॉक लाईक स्नॅकिंगच्या टायमिंगला आपण देणार. सो अवर्जन करणार तो क्रिएट करणार आणि क्रेविंग तिची काय होणार, रिड्यूस होणार त्या अनहेल्दी फूडपासून. सो प्लेजरेबल स्टिम्युलस आपण जर का त्याला दिलं तर तो काय करणार, कंटिन्युअसली ईट करणार. अवर्जन थेरपी इज लाईक द टेस्ट ऑफ अल्कोहोल कॅन बी मेड अवर्जन्स थ्रूआउट द क्लासिकल कंडिशनिंग. सो ही अवर्जन थेरपीज आपण केव्हा यूज करतो, ज्यावेळेला ड्रग ॲडिक्टेड पर्सन असेल, लाईक सबस्टन्स अब्यूज पर्सन असेल, त्या पर्सनला आपण ही थेरपीज अवर्जन थेरपीज प्रोव्हाइड करतो. तर सो यामध्ये काय होणार की अँटॅब्यूज ऑफ द कंडिशनिंग स्टिम्युलस लाईक इज ॲडेड टू अल्कोहोल, अनकंडिशनल रिस्पॉन्स फॉर द इज नॉजिया. सो पर्सनला आपण ती देणार, पण पर्सन फील्स काय करणार, अनकंडिशनली नॉजिया लाईक बॅड टाईप ऑफ दिस वॉटर किंवा बॅड टाईप ऑफ द ड्रिंक टाईपमध्ये. सेकंड स्टेपमध्ये काय करणार आपण, कंडिशनिंग स्टिम्युलस लाईक टेस्ट ऑफ अल्कोहोल, लाईक आपण त्याला सेम टेस्ट ऑफ अल्कोहोल देणार, पण कंडिशनिंग रिस्पॉन्स लाईक त्याचा कसं येणार, नॉजिया टाईपमध्ये देणार. सो ही थेरपीज आहे अवर्जन थेरपी. म्हणजे आपण पर्सनला ते फूड देणार, पण त्या फूडसोबत पेशंटला काय होणार, एक रिस्पॉन्स भेटणार, एक त्या रिस्पॉन्सनुसार तो काय करणार, अवॉइड करायला लागणार ती इंडिकेशन्स. आपण कोणत्या पर्सनला आपण ही अवर्जन थेरपी देतो, ज्या पर्सनमध्ये अल्कोहोल अब्यूज असेल, पॅराफिलासिस असेल किंवा हेमोसेक्शुअलिटी असेल किंवा ट्रान्सव्हिटिझम असेल, त्या पर्सनमध्ये आपण ही अवर्जन थेरपी त्या पर्सनला आपण देतो. ऑपरंट कंडिशनिंग लाईक प्रोसिजर्स फॉर द इन्क्रीजिंग द ॲडॅप्टिव्ह बिहेवियर. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे काय, इंट्रोड्यूस अ रिइन्फोर्समेंट स्टिम्युलस फॉलोइंग अ स्पेसिफिक बिहेवियर. ज्या पर्सनचं एखाद्या फेवरेट पर्सन असेल किंवा फेवरेट फूड असेल, सो आपण त्याला शो करणार. सो त्यावेळेला जो काय करणार, एक स्पेसिफिक बिहेवियर इंट्रोड्यूस करणार पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट सारखा. सो दिस टेक्निक यूज इन्क्रीज द डिझायर बिहेवियर. जे पण डिझायर बिहेवियर असतात त्या ठिकाणी इन्क्रीज करतात जास्त टेक्निकच्या रिसोर्समध्ये बघायला गेलं तर. द बिहेवियर इज स्ट्रेंथन अँड द ऑफर्स मोर द फ्रिक्वेंटली दॅन द बिफोर द रिवॉर्ड. बिफोर द रिवॉर्ड आपण त्याची काय करणार, बिहेवियरला स्ट्रेंथ आणि फ्रिक्वेन्सी आपण त्याची इन्क्रीज करणार. टोकन इकॉनॉमी, गिव्हन टोकन रिवॉर्ड फॉर अप्रोप्रिएट और डिझायर्ड टार्गेट बिहेवियर परफॉर्म बाय द पेशंट. एक पर्सनला आपण एक टार्गेट देणार, एक चांगला गुड थिंकिंग सारखे आपण एक ॲक्टिव्हिटी देणार. सो त्यावेळेला पर्सनने ती प्रॉपरली केली, सो पर्सनला आपण काय करणार, टोकन देणार किंवा एखादा गिफ्ट आपण त्याला रिवॉर्ड देणार. तर टोकन कॅन बी लेटर एक्सचेंज फॉर द अदर रिवॉर्ड. म्हणजे टोकन आहे ते एक्सचेंज सुद्धा करू शकतात दुसऱ्या रिवॉर्डमध्ये. सो ऑपरंट कंडिशनल प्रोसिजर टू बी टीच न्यू बिहेवियर आपण कसं त्यांना टीच करू शकतो, लाईक मॉडेलिंग. म्हणजेच की काय की त्यांना प्रॉपरली आपण पर्सनॅलिटी डिपेंड करते त्यांच्या मॉडेलिंगवरती. मग आपण त्यांना लाईक ऑफ क्लॉथ्स वेअर करायला लावणार. ओके, लाईक त्यांची हेअरची जी ग्रोथ आहे ती प्रॉपरली करायला लावणार. ओके, त्यांची पर्सनल हायजिन्सवरती आपण मेंटेन ठेवणार आणि पर्सनल हायजिनवरती आपण त्यांना फोकस करायला लावणार, लाईक मॉडेलिंग. The patient of the other patient, including in the target behavior, like getting rewards for those behavior. Shaping म्हणजे काय, तो component of particular skills behavior is reinforces by step. आपण स्टेप बाय स्टेप त्यांच्यामध्ये ते स्किल सुद्धा आपण इम्प्रूव्हमेंट करणार. The therapist starts shaping by reinforce the existing behavior. Once it is established, he reinforce the response which are the closest to the desired behavior and ignore the others' responses. So in that the response will be closer desired behavior and ignore the others person in during the shaping. So जो shaping behavior है, like in existing behavior है, so therapist काय करणार, reinforcement करणार, त्यांना existing behavior show करायला लागणार. So once it's established, so he reinforce the response which is are the closest.
सो डिझायर बिहेवियर अँड द इग्नोर द अदर रिस्पॉन्स. सो जो पण डिझायर बिहेवियर ते शो करणार, सो आपल्याला इग्नोर करायचं आहे जो की अदर रिस्पॉन्स पर्सनचा काय येतो ते शेपिंगचा पार्ट आहे. चेनिंग लाईक दॅट इट यूज अ पर्सन फेल टू परफॉर्म अ कॉम्प्लेक्स टास्क. ज्यावेळेला पर्सन एखादा कॉम्प्लेक्स टास्क करायचा आहे त्याला, त्यावेळेला तो फेल होणार. सो आपण चेनिंग प्रोसेस करू शकतो. फॉरवर्ड अँड बॅकवर्ड चेनिंग आपण हे यूज करू शकतो. बॅकवर्ड इज मोर इफेक्टिव्ह इन मेंटली डिसेबल चिल्ड्रन्समध्ये. बॅकवर्ड जी असते ती आपण मेंटली रिटायर्ड जे काय मेंटली डिसार्ड म्हणजे डिसेबल पर्सन असतात, चाइल्ड असतात, त्यांच्यामध्ये आपण हे करू शकतो चेनिंग प्रोसिजर. ऑपरंट कंडिशनिंग प्रोसिजर फॉर डिक्रीजिंग माल अडॉप्टिव्ह बिहेवियर. जे पण माल अडॉप्टिव्ह बिहेवियर असेल त्या प्रोसिजरमध्ये आपण काय करणार, एक्सटिंक्शन्स किंवा इग्नोरिंग आपण करू शकतो. पनिशमेंट असेल, पनिशमेंट आपण त्यांना देऊ शकतो. टाइम आउट असेल, रेस्टिट्यूशन्स किंवा ओव्हर करेक्शन्स असेल ते आपण सॉल्व्ह करू शकतो. रिस्पॉन्स कॉस्ट आपण त्यांना दाखवू शकतो. रिस्ट्रिक्शन्स अँड द इग्नोरिंग लाईक रिमूव्हल ऑफ अटेन्शन्स रिवॉर्ड्स परमनंटली. म्हणजे पण रिवॉर्ड्स त्यांना भेटणार, त्यांचं आपण अटेन्शन त्या ठिकाणी रिमूव्ह करून टाकणे. फॉलोविंग ऑड बिहेवियरसाठी नॉट टॉकिंग टू पेशंट, नॉट लुकिंग अँड हॅव्हिंग नो कॉन्टॅक्ट विथ द पेशंट फॉलोविंग अ ऑड बिहेवियर. ज्यावेळेला पेशंट ऑड बिहेवियर शो करणार लाईक दॅट सेम कंडिशनचा बिहेवियर जो की तो अगोदर करत होता इंडिव्हिज्युअल हॉस्पिटलायझेशनच्या वेळेला. सो त्यावेळेला काय करणार आपण, पेशंटकडे बघायचं, पण नाही पेशंटला असं वाटायचं की पेशंटला इग्नोर केलं म्हणजेच काय, पेशंटला त्याची जी चूक आहे किंवा तो रॉंग बिहेवियर आहे तो त्याला शो होईल की हा जो बिहेवियर मी केला आहे म्हणजेच की माझा हा बिहेवियर चुकीचा आहे ना. या टाईपमध्ये आपण एक्झिस्टिंग किंवा इग्नोरिंग त्यांना करू शकतो. कॉमनली यूज फॉर अ पेशंट हू exhibits odd behavior. Punishment like that, aversion stimulus is presented contingent. Aversion stimulus like is presented a contingent upon the undesirable response. So reinforcement of the adaptive behavior need to be always added after it. So आपण त्यांना पनिशमेंट लाईक काय करणार, प्रेझेंटेड करायला लावणार कंटिजेंट जे पण अनडिझायरेबल रिस्पॉन्स असेल पर्सनचं त्यावरती. सो reinforcement ऑफ द अडॅप्टिव्ह बिहेवियर, जो पण अडॅप्टिव्ह बिहेवियर आहे सो नीड टू बी काय ऑलवेज ॲड आफ्टर द इट. ॲड आपण करणार त्यांच्या आफ्टर द रिस्पॉन्स बिहेवियरमध्ये. टाइम आउट लाईक रिमूव्हिंग द पेशंट फ्रॉम द रिवॉर्ड or the reward from the patient for a particular period of the following a problem behavior. सो जे पण रिमूव्हिंग करणार आपण काय, जे पण रिवॉर्ड आहे, जे रिवॉर्डला पर्सनला भेटलेले आहेत एक पर्टिक्युलर पिरियडमध्ये, सो ते आपण टाइम फॉलोइंग पिरियडमध्येच ठेवणार. यूज इन ट्रीटमेंट ऑफ चाइल्डहुड डिसऑर्डर्समध्ये. रेस्टिट्यूशन्स ऑर द ओव्हर करेक्शन्स लाईक रेस्टिट्यूशन्स मीन्स restoring in the disturbed situations to a state that is much better than what it was before the occurrence of the problem solving. So restitution काय करणार आपण, जे पण डिस्टर्बड सिच्युएशन असेल ॲट द टाइम ऑफ स्टेट वर की ज्या टाइम पिरियडमध्ये असेल ते, सो मच बेटर आपण काय करणार त्यांच्यामध्ये बिफोर द ऑकरन्स किंवा द प्रॉब्लेम बिहेवियर आपण त्यांना ओव्हर करेक्शन हे करू शकतो त्यांच्यामध्ये. रिस्पॉन्स कॉस्ट लाईक टोकन आर deducted from the patient which he has already earned when undesirable behavior is shown by the patient. सो रिस्पॉन्स कॉस्ट सुद्धा आपण त्यांच्याकडून करून घेणार, म्हणजेच की काय, जे की आपण गिफ्ट किंवा रिवॉर्ड त्यांना प्रोव्हाइड करणार आहेत इन ड्युरिंग द गुड बिहेवियर. ओके, सो मग आपण काय करणार, जे पण ऑलरेडी अर्न केलेले त्यांनी अनडिझायरेबल बिहेवियर ज्या जो शो केला, सो पेशंट म्हणून आपण रिस्पॉन्स कॉस्ट सुद्धा घेणार आहे. असर्टिव्हनेस अँड सोशल स्किल ट्रेनिंग आपण त्यांना कोणती प्रोव्हाइड करू शकतो. Training is given to bring about the change in emotions and other behavior pattern by seeing assertiveness. Patient is encouraging not to be afraid of the showing an unappropriate response, positive or negative to an the idea or suggestion. Social skill training to be improve social manner. So आपण त्यांना काय करणार, ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार फॉर द इमोशनल असेल, इमोशनल चेंजेस असेल, पॅटर्न ऑफ बिहेवियर असेल त्यांचं चेंज करणार. सो इन ड्युरिंग द शोविंग ऑफ अनअप्रोप्रिएट रिस्पॉन्स त्यांनी शो केला आपल्याला, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, तो आपण त्यांना आयडिया किंवा सजेशन्स प्रोव्हाइड करू शकतो. सो सोशल स्किल ट्रेनिंग सुद्धा आपण त्यांच्यामध्ये इम्प्रूव्ह करणार इन सोशल मॅनर ऑर सोशल ग्रुपवर. सो या ठिकाणी आपली हा जो टॉपिक होता तो होता की बिहेवियर थेरपी आपण कसं पर्सनला करणार. ज्यावेळेला एक मेंटली इल पर्सन असतो तुमच्याकडे, तो प्रॉपरली बिहेवियर शो करत नाही, मग जे सायकेट्रिस्ट किंवा सायकेट्रिक नर्स काय करतात, त्यांना थेरपीज प्रोव्हाइड करतात, जे की बिहेवियर थेरपी, जे पण कॉन्फरन्स सेशन असेल, त्यांचे थेरपी सेशन असेल,
त्या थेरपी सेशन त्यांना प्रोव्हाइड करून त्यांचं काय मॅनिप्युलेट करून त्यांचा जो माइंड आहे जो की डेंजरस होऊ शकतो इन फ्युचरमध्ये किंवा अदर्स पर्सनला, तो आपण रिड्यूस करायला लावणार. समजलं. जे पण डिप्रेशन पेशंट असेल, डिप्रेशन पेशंटमध्ये काय बोलतात, हेल्पलेसनेस, होपलेसनेस, त्यांना असं वाटतं की ते आता काहीच करू शकत नाही. मग आपण जो त्यांचा सध्याचा बिहेवियर आहे तो आपण चेंज करणार आहे इन ड्युरिंग द बिहेवियर थेरपी. किंवा जे अल्कोहोल ॲडिक्टेड पर्सन असतात त्यांना अल्कोहोल पाहिजे असते, मग आपण काय करणार, लाईक सेम लाईक दॅट आपण त्यांना अल्कोहोलमध्ये वेगवेगळे ड्रॉप सारखे देणार आणि त्या फील काय करणार ते नॉझिया टाईप. जेव्हा त्यांना नॉझिया टाईप फील होणार त्यांना काय वाटणार की हे जे मी घेतोय ते माझ्यासाठी अनहेल्दी ड्रिंक आहे. सो मग त्यावेळेला आपण ते काय शो करणार की गुड बिहेवियर, म्हणजे काय मी जर काही घेतलं नाही मला फील होणार नाही नॉझिया टाईप. आपण हे असं थेरपी प्रोव्हाइड करून पेशंटचे जे पण ड्रग ॲडिक्टेड पर्सन असेल किंवा ज्या पर्सनला फोबिया आहे त्या पर्सनमध्ये आपण किंवा ज्या पर्सनला डिप्रेशन आहे त्या पर्सनमध्ये आपण हे थेरपी यूज करू शकतो. या थेरपीचं नाव काय आहे, बिहेवियर थेरपी. सो ही थेरपी तुम्ही प्रॉपरली बघा. ज्यावेळेला तुम्ही हॉस्पिटलला असाल तुम्हाला त्यावेळेला अजून काही जास्त कळणार. ओके. सो आजचा आपला हा टॉपिक संपलेला आहे बिहेवियर थेरपीचा. सो तुम्ही प्रॉपरली रीड करा आणि नोट्स तुमच्या बनवा. थँक्यू सो मच.